एक धक्कादायक बातमी समोर येतेय। मोहोळमधून अंगावरील सोनं चोरीसाठी शेतातील गड्यानंच मालकाचा खून करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पुरून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी एकास अटक केली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कृष्णा नारायण चामे वय 52 वर्ष असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील संशयित सचिन गिरी वय 25 राहणार सांगवी जिल्हा धाराशिव सध्या राहणार चामे वस्ती यल्लमावाडी हा मृत कृष्णा चामे यांच्या शेतात शेतगडी म्हणून काम करत होता। मालकाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा त्याला लोभ सुटला। दरम्यान 14 डिसेंबर रोजी मृत कृष्णा चामे यांना यल्लमावाडीतून अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या अंगावरील सोनं चोरण्यासाठी मोटारसायकलवरून येऊन त्यांचं अपहरण केलं। दरम्यान मृत कृष्णा चामे यांचा मुलगा विश्वजित चामे यानं वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद मोहोळ पोलिसात दिली होती। तेव्हापासून पोलीस संशयिताच्या मागावरती होते। दरम्यान पोलिसांनी संशयावरून चामे यांचा शेतगडी सचिन गिरी वय 25 याला अटक केली आणि त्याला बोलतं केलं। त्यानं सोन्याचे दागिने चोरण्यासाठी कृष्णा चामे यांच्या डोक्यात हातोडा मारून त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यांच्या मृतदेहाचे चाकूने तुकडे केले। तसंच कृष्णा चामे व स्वतःच्या अंगावरील कपडे जाळून टाकले। दरम्यान घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षकांनी भेट दिलेली आहे। तसंच पुढील शासकीय प्रक्रिया पार पडली।